सर, परभणीमध्ये एक अनुचित घटना घडलेली आहे. जिथं बाबासाहेबांचा पुतळा होता तिथं जे काचेचं आवरण होतं ते एका माथेपूर्ण फोडलेलं आहे आणि जमाव तिथं सध्या संतप्त झालेला आहे. असं वाटतं की एकतर परभणी हे शहर मराठवाड्यातलं हे अत्यंत महत्त्वाचं शहर आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा भव्य दिव्य असा पुतळा आहे. त्या पुतळ्याच्या समोर संविधानाचं पुस्तकही आहे, संविधानाची प्रती आहे आणि कोणी एका व्यक्तीने अशा पद्धतीनं काल या संबंधामध्ये त्यांनी ते काच फोडू या संविधानाचा आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अपमान केलेला आहे. त्यामुळे आंबेडकर अनुयायी संपूर्ण जिल्ह्यामध्ये संतप्त आहे आणि प्रशासनाकडे माझी मागणी आहे की ताबडतोब त्याला जर पकडलेलं आहे पण त्याच्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या पाठीमागं कोण सूत्रधार आहेत का याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा पद्धतीचे पुन्हा प्रकार होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेणं अत्यंत आवश्यक आहे. माननीय मुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये येणार आहेत. मी त्यांची भेटी घेणार आहे आणि मी जिल्हा अधिकारी आणि त्या ठिकाणचे जे जिल्हा पोलीस प्रमुख आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि अशा पद्धतीनं झालेली घटना अत्यंत गंभीर आहे. परंतु आंबेडकर अनुयायांनी RPIच्या आंदोलकांनी शांततेनं आंदोलन करावं किंवा त्यांना आता आरोपी पकडलेला असल्यामुळं त्यांनी शांत राहावं अशा पद्धतीने त्यांना आव्हान आहे आणि या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. सर, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे संपूर्ण जिल्ह्याभरात. त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू शकतात. तर आता त्याचे पडसाद जे आहे ते कारण झालेला प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल संविधानाबद्दल सर्वांना आदर आहे परंतु त्या संविधानाचा अपमान करणं अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्यामुळं आंबेडकर अनुयायांमध्ये संतप्त प्रतिक्रिया येणं अत्यंत आवश्यक आहे. तरी आता आरोपीला पकडलेलं असल्यामुळं सर्वांना शांततेचे मी आवाहन करीत आहे. वारंवार महापुरुषांच्या पुतळ्यांच्या बाबतीत या घटना घडत आहेत सर महाराष्ट्रामध्ये. आता महाराष्ट्रामध्ये आता एकतर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या संबंधातली घटना ही अनेक वर्षानंतर किंवा दिवसानंतर झालेली आहे परंतु बाबासाहेबांच्या बद्दल सर्वांना आदर आहे. अनेक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे आहेत. रेल्वे स्टेशन असेल, कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हा परिषद ऑफिस असेल किंवा अनेक ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे उभे करण्यात आलेले आहे आणि ते पुतळे उभे करण्यामध्ये प्रशासनाचा ते पुतळे उभे करण्यामध्ये सवर्ण समाजाचा मराठा समाजाचाही फार मोठा सहभाग आहे. त्यामुळे पुतळे उभे केलेले आहे ते तर दलितांनी जर आपल्या वस्त्यांमध्ये केलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणी जे पुतळे आहेत ते पुतळे सर्वांच्या मतीनं शासनाच्या मतीनं झालेले आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं कुठल्याही पुतळ्याची विटंबना होऊ नये. बाबासाहेबांचा असो, महात्मा गांधींचा असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा असो आणि कुणाचे पुतळे असो त्या पुतळ्यांची विटंबना होणं अत्यंत अयोग्य आहे आणि हे पुतळे सगळे प्रेरणा देणारे आहेत, आपल्याला दिशा दाखवणारे आहेत. त्यामुळं अशा पुतळ्यांची विटंबना होऊ नये आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याची तर अजिबात होऊ नये अशी आमची या संबंधातली भूमिका आहे. एक जो प्रश्न असा आहे की वारंवार आता मराठवाडा खूप अशांत दिसतोय. बीडमध्ये सरपंचाची हत्या झाली, त्यानंतर मग आता परभणीमध्ये ही दुर्घटना घडली. मराठवाडा प्रयोगशाळा होते का किंवा त्या अनुषंगाने काही चर्चा आहे का? म्हणजे वाटतं तसं तुम्हाला सगळं कारण या घटना बघता? नाही, मला असं वाटत नाही कारण मराठा समाज जो आहे तो मराठा समाज आमचा अत्यंत जवळचा समाज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार असणारा तो समाज आहे आणि त्यामुळं मराठा समाजाचा याच्या पाठीमागे हात असण्याचा विषय येत नाही आहे. पण कुणाचा त्याच्यामध्ये हात असेल त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि पुन्हा त्यांना अशी अद्दल घडवली पाहिजे की पुन्हा अशा पद्धतीचे प्रकार होऊ नयेत. यासाठी प्रशासनाने पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहेत आणि आताच माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे होम डिपार्टमेंटही आहे. त्यामुळे ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारे मुख्यमंत्री असल्यामुळं नक्कीच ते या प्रकरणाची पूर्ण चौकशी करतील आणि जो आरोपी आहे आरोपीला कठोर अशा पद्धतीची शिक्षा होईल आणि इतर ठिकाणी वातावरण बिघडू नये याची काळजी प्रशासनाने घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरा एक मुद्दा आहे की EVMच्या मुद्द्यावर काल शरद पवार यांच्या जे पराभूत आमदार आहेत त्यांची बैठक झाली. अरविंद केजरीवाल पण होते, शरद पवार पण होते आणि निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये आता दाद मागितली जाणार आहे. EVMवर या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये घोटाळा झाला असा आरोप केला जातो. मला असं वाटतं की निवडणुका या लोकशाहीच्या सिस्टीममध्ये लोकशाहीच्या पद्धतीने निवडणुका होतात आणि EVM मशीन जे आहेत EVM मशीन हे काँग्रेसच्या काळामध्ये आलेली आहे.
EVM मशीन काही नरेंद्र मोदींनी आणलेली नाही आहे. त्यामुळं ज्यावेळेला तुम्हाला चांगल्या जागा मिळतात त्यावेळेला EVM मशीन चांगली असते. ज्यावेळेला आतापर्यंत काँग्रेस पक्ष अनेक वेळेला सत्तेवर राहिला त्यावेळेला EVM मशीन होती आणि त्यावेळेला आम्ही काय तो विषय उपस्थित केला नाही. आणि आता लोकसभेला त्यांना प्रचंड अशा पद्धतीच्या जागा मिळाल्या. संविधानाला राजकारणामध्ये आणण्याचा प्रयत्न झाला, लोकांचा गैरसमज करण्यात आला आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आणि विरोधकांना अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यावेळेला EVMचा विषय आम्ही काय उचलला नाही किंवा आम्ही घेतला नाही. आम्हाला माहीत आहे की EVM मशीन जे आहेत EVM मशीन लोकांच्या भावनेवर किंवा लोकांच्या मनावरती चालणारं मशीन आहे. त्यांना ज्या लोकांना जे वाटते त्या व्यक्तीला त्या पक्षाला ते मतदान करत असतात. त्यामुळं EVM मशीनच्या संबंधामध्ये माननीय शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. अरविंद केजरीवाल यांना तर एवढं मोठं यश मिळालेलं आहे. देशामध्ये सर्वात जास्त यश जे आहे ते आता अरविंद केजरीवालला मिळालेलं आहे आणि 70 पैकी 67 जागा या मागच्या वेळेला त्यांच्या निवडून आलेल्या आहेत. आणि एवढ्या जागा निवडून आल्या त्या त्यावेळेला काय EVM मशीन त्यावेळेला चांगलं होतं, पण ज्यावेळेला आम्हाला त्या जागा मिळतात त्यावेळेला EVM मशीन खराब असतं. आणि राजकारणामध्ये आता संविधानाला पण आणलं त्यामुळे तुम्हाला यश मिळालं नाही. आरक्षणाला तुम्ही त्या राजकारणात आणलं ते त्यामुळे तुम्हाला यश मिळालं नाही आताच्या निवडणुकीमध्ये. आणि आता EVMच्या पाठीमागे लागलेले आहेत. त्यामुळं आपला पराभव त्यांनी मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि EVM मशीन जर बदलायची असेल तर सर्वांनी मिळून ती बदलावी. बॅलेट पेपरवर पूर्वी निवडणुका होतच होत्या, त्यामध्ये अनेक काउंटिंगसाठी वेळ जात होता आणि त्यामुळं इतर देशामध्ये काही ठिकाणी EVM मशीन इलेक्शनमध्ये असायची आणि त्यामुळे EVM मशीन आपल्या देशामध्ये आलेली आहे. त्यामुळे EVM मशीन आम्ही आणलेली नाही आहे, EVM मशीन नरेंद्र मोदी साहेबांनी आणलेली नाही आहे. त्यामुळे EVM मशीनवर आपल्याला मतदान नको असेल तर त्याच्यासाठी तो मोठा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. असं म्हणणं आहे की एखादी निवडणूक बॅलेट पेपरवरती घेऊन दूध का दूधवर पाणी का पाणी का होऊ देत नाही. तुमचं म्हणणं आहे की तशी निवडणूक झाली पाहिजे का? तुमचं काय पक्षाची काय भूमिका? नाही, आमच्या पक्षाची भूमिका आहे की EVM मशीनवर आमचा विश्वास आहे. EVM मशीन असलीच पाहिजे आणि पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक झाली की त्याला 2-2 दिवस पूर्वी लागायचे, सगळी रात्र त्यामध्ये जायची. आता 12-1 वाजेपर्यंत सगळे निकाल येतात. त्यामुळं EVM मशीन असली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. जरी त्यांना जास्त जागा मिळाल्या तरी EVM मशीन असली पाहिजे हीच आमची भूमिका आहे. आम्ही झारखंडमध्ये त्यांना सत्ता मिळाली तिथं EVM मशीन चांगली होती, कर्नाटकमध्ये सत्ता मिळाली तिथं EVM मशीन चांगली होती, हिमाचल प्रदेशमध्ये त्यांना सत्ता मिळाली तिथं मशीन चांगली होती, लोकसभेला त्यांना एवढ्या जागा मिळाल्या त्यावेळेला EVM मशीन चांगली होती. आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये यश मिळाल्यानंतर आम्हाला हरियाणामध्ये यश मिळाल्यानंतर EVM मशीनचा विषय हरियाणामध्ये आला नाही पुढं. पण महाराष्ट्रामधले जे लोक आहेत एवढे प्रगल्भ असताना, एवढे विचारवंत असताना, पवारसाहेबांसारखे अनुभवी लोक त्या ठिकाणी असताना EVM मशीनवरती विरोधकांनी अशा पद्धतीची भूमिका घ्यावी अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळं माझ्या पक्षाचं मत असं आहे की EVM मशीनच असली पाहिजे आणि EVM मशीन जे आहे त्या EVM मशीनमुळं लवकरात लवकर मतदानाच्या आकडे रिझल्टच्या आकडे येतात आणि त्यामुळं लोकांना त्यामध्ये समाधान आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं भरकटवाडी जी आहे त्या ठिकाणच्या लोकांना तयार करून आता राहुल गांधी तिथून यात्रा काढणार आहेत. राहुल गांधींनी किती यात्रा काढाव्यात, त्यांनी मागच्या वेळेला जाती जोडो यात्रा काढली, पण जाती तोडण्याचं काम राहुल गांधींनी केलेलं आहे. त्यामुळं आता राहुल गांधींना यात्रा काढण्याशिवाय दुसरा पर्याय अजिबात नाही आहे. तुम्ही EVM मशीनवर आता ते यात्रा काढणार आहेत, तुम्ही यात्रा काढत राहा. आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेवर आम्ही राहतो हीच आमची अपेक्षा आहे. वन नेशन वन इलेक्शन आणलं जाणार आहे याच अधिवेशनामध्ये असं सांगितलं जाते. काय आहे की सरकारकडून तयारी आहे का आणि त्याला तुमचा पाठिंबा असणार आहे का? तर वन नेशन वन इलेक्शन ही सिस्टीम लोकशाहीमध्ये 26 जानेवारी 1950ला ज्यावेळेला संविधान लागू करण्यात आलं त्यावेळेला संविधानामध्येच 5 वर्षानंतर किंवा जी निवडणूक आहे ती निवडणूक लोकसभेची विधानसभेची एकत्र घ्यायची अशाच पद्धतीची गाईडलाईन आहे. आणि त्या पद्धतीनं 1952मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही निवडणूक एकत्र झाल्या होत्या. 52, 57, 62, 67 अशा 4-5 निवडणुका होत्या.
त्या निवडणुका एकत्रित होत्या, पण नंतर निवडणुकांमध्ये अनियमितता आली आणि त्यामुळं मोठा खर्च वाढत गेला. त्यामुळं नरेंद्र मोदींचं व्हिजन असं आहे की देशाच्या विकासासाठी पैशाची आवश्यकता आहे. त्यामुळं देशाला विकासाच्या दिशेने पुढे घेऊन जायचं असेल तर इलेक्शनमध्ये एकदाच इलेक्शन झाली पाहिजे. पुन्हा पुन्हा इलेक्शनसाठी खर्च करणं अत्यंत योग्य नाही. आणि त्यामुळं आता वन नेशन वन इलेक्शन ही जी नरेंद्र मोदी साहेबांची भूमिका आहे त्या भूमिकेला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. घटनेमध्ये सुरुवातीपासून ही गाईडलाईन आहे एकत्रितपणे हे दोन्ही निवडणुका घ्यायच्या. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कदाचित बिल येण्याची शक्यता आहे. ज्यावेळेला बिल येईल राज्यसभेमध्ये त्यावेळेला मी माझ्या RPIच्या वतीनं मी त्या बिलाला पाठिंबा देणार आहे. आणि वन नेशन वन इलेक्शन ही सिस्टीम पुन्हा लागू झाली पाहिजे. पण त्याच्यामध्ये काही टेक्निकल अडचणी असतील त्या दूर करणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळेला अनेक देशामध्ये अनेक राज्यामध्ये ज्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये अनेक पक्षाचं एकत्र म्हणून सरकार होतं आणि एखाद्या पक्षाने पाठिंबा काढला की पक्ष त्या ठिकाणी तो सरकार बदलत असतं. त्यामुळे अशा अडचणी आलेल्या आहेत. त्याच्या संबंधामध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट करत असताना या सगळ्या बारकाईनं सगळा विचार नक्की होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि वन नेशन वन इलेक्शनला माझ्या पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.